जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली। सोलापूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। सर्व अंगीकृत रुग्णालयांनी तक्रारींचे वेळेत निवारण करून नागरिकांना दर्जेदार व जबाबदार आरोग्य सेवा द्यावी, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले। जिल्हा तक्रार निवारण व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, समन्वयक डॉक्टर दीपक वाघमारे, समन्वयक डॉक्टर प्रवीण गुंजाळ तसेच समिती सदस्य उपस्थित होते। मागील बैठकीला गैरहजर राहिलेल्या वैद्यकीय समन्वयकांकडून स्पष्टीकरण मागविण्याचे आदेश देत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले। रुग्णालयांनी नोंदविलेल्या तक्रारी 48 तासात अंमलबजावणी सहाय्य संस्थेकडे पाठवणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी बजावले। जिल्ह्यातील 114 अंगीकृत रुग्णालयांच्या दर्शनी भागात पुढील 7 दिवसात तक्रार निवारण फलक लावण्याचे आदेश देत त्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांनी 8 दिवसात सादर करावा, असे निर्देश देण्यात आले। तसेच 70 वर्षांवरील रुग्णांसाठी वंदना कार्ड मोहीम व्यापक जनजागृतीसह राबवण्यावरही जोर देण्यात आला। या योजनेअंतर्गत दरवर्षी 5 लाखांचे आरोग्य संरक्षण, 34 विशेषज्ञ सेवांखाली 1356 पॅकेजेस, 262 शस्त्रक्रियेनंतरच्या सेवा तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी स्वतंत्रपणे 4.5 लाखांचे संरक्षण दिले जात असल्याची माहिती डॉक्टर प्रवीण गुंजाळ यांनी दिली। ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 दरम्यान 22,788 प्री ऑथरायझेशन प्रकरणे नोंदली गेली असून अश्विनी रूरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटी 2151, सोलापूर कॅन्सर सेंटर 2027, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय 1651 व डॉक्टर रघोजी किडनी हॉस्पिटल 1012 येथे झाल्याचे डॉक्टर गुंजाळ यांनी सांगितले। ग्रामीण भागातील अश्विनी मेडिकल कॉलेज कुंभारी 976 व जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी 857 यांनीही उल्लेखनीय सेवा दिल्याचे डॉक्टर दीपक वाघमारे यांनी नमूद केले। पात्र लाभार्थी गटानुसार योजना सुरळीतपणे राबवण्यासाठी आरोग्य विभाग, रुग्णालये व आरोग्य मित्र यांचा समन्वय उत्तम असल्याचेही बैठकीत सांगण्यात आलं।